तर आपलं चालणं कठीण आहे, म्हणून त्या ठिकाणी बसून राहिला. त्या ठिकाणी महाराज सर्वांना कथा सांगत होते, वेगवेगळे हावभाव करून वेगवेगळे मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित करत होते. आणि या देवराजाला ताप आलेली आहे, त्याच ठिकाणी त्यानं डोकं ठेवून भिंतीचा आधार घेतला आणि असा बसला. इकडे काय चालू आहे? कथा चालू आहे, भगवान शिवजीची कथा. तापीनं फन 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 झालेला आहे आणि ते शब्द त्याच्या कानावरती पडायला लागले भगवान शिवजीच्या कथेचे. 1 महिना कथा चालली महाराज. त्यानं रोज त्या ठिकाणी नैवेद्य ठेवलेला ग्रहण करायचा, पाणी प्यायचं आणि त्या मंदिरामध्ये बसून डोकं टेकून आराम करायचा. आराम करताना त्याच्या कानावर कोणते शब्द पडायचे? शिवकथेचे शब्द. व्याधीने जर्जर झालेला, तिथंच पडून राहिला. असं करता 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 अनेक दिवस गेले आणि संपूर्ण कथा त्याच्या कानावरून गेली. मुद्दाम ऐकली नाही. लेकरो बोलू नका, शांत बसा. कानावरून शब्द गेले, मुद्दाम ऐकली नाही कथा. आणि त्यावेळेला त्याचं पाप जास्त असल्यामुळं यमलोक त्याला देण्याकरता मजे पार्वती पते शिव हर हर. जय जयकार करायचं. त्या ठिकाणी कथा चालू आहे. कथा श्रवण करायला लागला देवराज आणि त्या ठिकाणी त्याचा मृत्यू आला. यम त्याला नेण्याकरता पाश टाकायला लागले. तर ज्याचा मृत्यू जवळ आलेला आहे, एकतर त्याला नेण्याकरता यम येतात आणि एकतर त्याला नेण्याकरता विष्णुदूत येतात, शिवदूत येतात. जे काही असेल ते सगळ्यांना जावं लागणार आहे. मृत्यू या जीवनातली काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, ती कधी चुकत नाहीये. जन्माची तारीख प्रत्येकाला सांगता येईल. बाबा तुमची जन्म कधी झाला तारीख सांगता येईल, पण मृत्यूची तारीख सांगता येणं शक्य नाही. मृत्यूची तारीख सांगता येणं शक्य नाही. पण एक सांगू, मृत्यू येण्याच्या अगोदर मृत्यूला आपण जिंकलं पाहिजे. मृत्यू येण्याच्या अगोदर मृत्यूला जिंकणारे संत महात्मे आहेत, योगी महात्मे आहेत. योगीराज संत महात्मे असतात. नाही का आपल्या हिंदुस्थानामध्ये श्री संत योगीराज निवृत्तीनाथ महाराज योगी होते. हो, फार मोठा योग त्यांच्या अंगामध्ये. योगी महात्मे, तुरळ्याचे माऊली, योगी असणारे संत महात्मे यांनी आपल्या मृत्यूला काय केलेलं आहे? मृत्यूलाही हरवलेलं आहे. आणि तशा पद्धतीने आपल्याला मृत्यूला हरवायचं आहे. मग कधी हरवावं लागेल? मृत्यू येण्याच्या अगोदर. मरण माझे मरोणी गेले, मज केले अमर. अमरत्व प्रदान करणारी ही शिव महापुराण कथा देवराजानं श्रवण केली.
यमलोकांनी पाश टाकला. यमाजवळ पाश असतो मृत्यू ओढण्याकरता, आणि पाश टाकल्याबरोबर देवराजाचा त्या ठिकाणी प्राण हरल्या गेलेला आहे. शरीर जाग्यावर पडलं आणि निघाले महाराज यमलोकामध्ये घेऊन देवराजाला. देवराजाला घेऊन निघाल्यानंतर काय सांगावं, नवल घडलं. भगवान शिवाचे पार्षदगण त्या ठिकाणी अर्ध्या वाट्यामध्ये आले आणि त्या यमदूताला धरलं. कुठे घेऊन चालला त्या देवराजाला सांगा. ते म्हणले हा पापी आहे, त्यानं संबंध आपल्या जीवनामध्ये सगळं पापकर्म केलेलं आहे, जे करू नये ते केलेलं आहे. शास्त्रांनी जे करा म्हणून सांगितलं त्याला विहित कर्म म्हणावं. शास्त्रांनी जे करू नये सांगितलं त्याला निषिद्ध कर्म म्हणावं. जो निषिद्ध कर्म करतो पाप कर्माचा अधिकारी नरकाला जातो, आणि विहित कर्म करतो, सात्विक अशा प्रकारचं जो आचरण करतो त्याला स्वर्गामध्ये, त्याला वैकुंठामध्ये, त्याला अशा प्रकारचं शिवलोकामध्ये. नुसतं फोटोवर लिहिल्यामुळे त्या लोकांना जात नाही. माणूस मेला कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी लिहायला सोपं आहे, पण तिथं जाणं मात्र काय आहे, अवघड अशा प्रकारचं आहे. तशी परिस्थिती, तसा विचार, तसा आत्मबोध आपल्या अंतःकरणामध्ये व्हावा लागेल. पकडलं महाराज शिवदूतांनी आणि म्हणायला लागले, सोडा, हे आमच्या भगवान शिवाचं गिराईक आहे, याला कैलासामध्ये घेऊन जाण्याकरता आम्ही आलेलो आहोत. यमदूत म्हणायला लागले, कशाच्या बळावर बोलता, काय पुरावा आहे तुमच्याकडे, पहा याची वही. त्यानं जीवनामध्ये काय काय अशा प्रकारचं पापकर्म केलेलं आहे, सगळा लेखाजोखा यमदरबारात आहे. त्या यमलोकामध्ये चित्रगुप्त नावाचे मंत्री आहेत. कोण आहे त्यांचं नाव काय, चित्रगुप्त. ते काय करतात, सगळ्या या जगाचा लेखाजोखा, सगळ्या जीवांचा लेखाजोखा त्यांच्याकडे अशा प्रकारचा आहे. वही असते मोठी, अर्ध्या वहीतून 2 भाग करतात. एकीकडून पुण्य केलेलं लिहितात, एकीकडून अशा प्रकारचं पाप केलेलं लिहितात, आणि सगळा लेखाजोखा अशा प्रकारचं ते ठेवीत असतात. एक जण विचारलं, महाराज त्या चित्रगुप्ताकडे सगळ्याचं रजिस्टर आहे? मला आधी सगळ्याचं रजिस्टर आहे. एवढ्या माणसाचं कसं लिहून होते म्हणलं. अरे बाबा, ते चित्रगुप्त आहे, अनंत ब्रह्मांड आहे. त्या सगळ्या ब्रह्मांडामध्ये किती पृथ्वी आहेत, किती सूर्य आहेत, किती चंद्र आहेत, किती तारे आहेत, ग्रह आहेत, आणि चित्रगुप्तही तेवढेच आहे. सगळ्यांचा लेखाजोखा त्याच्याकडे असतो. पहा याच्या वहीमध्ये रजिस्टर बघा, टाकलं त्याच्यात सगळं पाप कर्म दिसायला लागलेलं आहे, पुण्याचा लेश नाही. अहो पहा पहा, पुण्याच्या रजिस्टर मध्ये थोडं एक काहीतरी लिहिलेलं असेल, पहा. कोण म्हणायला लागले, शिवदूत. कोण बघितलं इकडे तिकडे, एक वळ दिसू लागली. मरताना या देवराजानं महादेवाच्या देवळामध्ये जाऊन शिवकथेमध्ये बसला असं तिथे लिहिलं होतं. जर्जर झाल्यामुळे तिथे जाऊन बसला, शिवकथा याच्या कानावर पडली, शिवकथेचं श्रवण घडलं.
यम लोकांनी सांगितलं बाबा ठीक आहे, ऐकली ना कथा, मग काय त्याचं पुण्य असेल ते त्याला देऊन टाका आणि याला मारण्याकरता याचा बदला असावं, लेखाजोखा मारण्याकरता याला काय करा, पुन्हा यमलोकामध्ये घेऊन या. मग सगळ्यांना विचारायला लागले, बाबा एक कथा श्रवण केलेली पुण्याची, शिवकथेचं श्रवण केलेलं पुण्य किती होईल? विचारायला लागले एकमेकाला. ते म्हणले आम्हाला काही माहित नाही, आम्हाला काही माहित नाही. काय करावं? इंद्रदेवाला विचारलं, महाराज तुम्ही देवाचे राजे आहात, इंद्रदेव आहात, सांगा एक शिवकथा श्रवण केल्यामुळे किती पुण्य मिळेल? ते पुण्य याला देऊन टाकायचंय आणि पुन्हा मारण्याकरता याला भक्त तिकडे घेऊन जायचं. ते म्हणजे मला काही ठाऊक नाही. ब्रह्मदेवाला विचारलं, ब्रह्मदेवा तुम्ही सांगा एका शिवकथेचं श्रवण किती पुण्य होईल? मला माहित नाही. काय सांगा मी त्या भगवान शिवाची अगाध असणारी लीला. नारदांना विचारायला लागले, नारायण नारायण, नारदा कोड पडलेला आहे, एका शिवकथेच्या श्रवणाचं पुण्य किती? एका श्रवणाचं पुण्य काय सांगावं रे, अगाध अशा प्रकारचं पुण्य आहे. स्वतः भगवान विष्णूकडे जाऊ, त्यांना विचारू. गेली महाराज वैकुंठामध्ये. संघ कोण आहे? हे देवराज. एकदा कथा ऐकलेली, पालखीत बसून नेलं त्या बिचाऱ्याला. हो मालक, कशात बसविलं? पालखीमध्ये बसवलं. ब्रह्मदेवानं पालखी धरली, इंद्रदेवानं धरली, यमराजानं धरली. त्याचा किती थाट! विष्णू लोकांमध्ये ही यात्रा चाललेली आहे. भगवान विष्णूंनी पाहिलं, अरे कोण महात्मा येतोय, पालखीमध्ये बसलेला आहे आणि स्वतः ब्रह्मदेवाला खांदा दिलेला आहे, इंद्रदेवाला खांदा दिलेला आहे, यमराजाला खांदा दिलेला आहे, चित्रगुप्ताला खांदा दिलेला आहे. कोण असेल म्हणून भगवान विष्णू जाग्यावर उठले. कोणाला पाहण्याकरता? हे महाराज मध्ये बसलेले, एकदा कथा ऐकलेली. पाहताय तर देवराज या ठिकाणी दिसायला लागलेला आहे. विचारलं भगवान विष्णूजी याने एकदा कथा ऐकली, जीवनभर अशा प्रकारचं पाप केलेलं आहे, काय याला द्यावं सांगा. स्वतः भगवान विष्णूजींनी सांगितलं, अरे याच्यासारखा पुण्यवान हाच आहे. हा शिवलोकाचा अधिकारी आहे. याला कोणताही अशा प्रकारचा दंड दिला जाऊ नये. आत्ताच्या आत्ता याला शिवलोकामध्ये पाठवा. महाराज हे पालखीत बसून भगवान विष्णूचं यानं दर्शन घेतलं. आदरासहित भगवान शिवाच्या पार्षदांनी त्याला कैलासामध्ये गेलं आणि त्या ठिकाणी नेऊन उतरवल्या. बरोबर पळत जाऊन भगवान शिवजीच्या चरणावर नतमस्तक झाला. कैलासावर देवराज काही कथा सांगितली. या कथेमागचा उद्देश काय आहे? नुसता मनोरंजन नाही, तर ही कथा म्हणजे जीवनाची व्यथा दूर करणारी ही शिवकथा आहे. आणि म्हणूनच तर म्हणतात, चला 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 शिवकथेला, चला 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 शिवकथेला. नैनिनी पाही दे रे तुला शंकरा, नैनिनी पाही दे रे तुला शंकरा, नैनिनी पाही दे रे
शंकरा शिव गंगेला चला 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 शिव गंगेला नयनिनी पाहिले तुला शंकरा नयनिनी पाहिले तुला शंकरा देवराजाला भगवंताला पाहिलं भगवान शिवाच्या चरणावर त्या ठिकाणी साष्टांग धन्यवाद केला म्हणाला काय पुण्य असेल या शिवकन्येचं आणि म्हणून या संसारातून 3 घंटे करा 3 तास करा बापनाय बाबांनो शिवकथा श्रवण करा अवीर असणारी माझ्या शिव प्रभूची कथा